नमस्कार मंडळी, कसे आहात? अमेरिकेत सध्या स्प्रिंग म्हणजे वसंत ऋतू सुरू आहे आणि लवकरच उन्हाळा सुरू होईल. तर वसंत ऋतूची चाहूल लागताच म्हणजे साधारण मार्च एप्रिलमध्ये सगळ्यांची इथे रोपांची लागवड करणं सुरू होऊन जातं. प्रत्येकजण मग आपापलं बागकाम सुरू करतं, बागेमध्ये छान छान रोपं लावतं. तर इथे मी सुद्धा आली आहे इथल्या होम डिपो म्हणून एका दुकानात, जिथे खास रोपांचं एक सेक्शन त्यांनी ठेवलं आहे. नर्सरी पूर्ण बनवली आहे. तर इथे आपल्याला इंडोर रोपं, आउटडोर रोपं, शिवाय इथे फळांच्या आणि फुलांच्या बियासुद्धा आपल्याला मिळतात अगदी $1. तर इथे आपल्याला गाजर, पपई, टमाटा, कोथिंबीर, मिरचीपासून सगळ्या फुलांच्या, भाजीपाल्यांच्या बिया इथे अवेलेबल आहेत. शिवाय इथे बागकामासाठी सगळं लागणारं साहित्य त्यांनी बाहेरच्या साईडला ठेवलं आहे. माझीसुद्धा इथे आमच्या बागेची तयारी करणं चाललं आहे. आमच्या डेकमध्ये मी दरवेळी असं छान छोटंसं गार्डन बनवण्याचा प्रयत्न करत असते. यावर्षीसुद्धा त्याच्याकरताच इथे शॉपिंग चालली आहे माझी. सीड्ससुद्धा मी काही घेतलं आहेत, पण ते छान त्याचं रोप होण्याकरता काही आठवडे जावे लागतील. तर इथे सगळ्या प्रकारचे रोपं आपल्याला बघायला मिळतात. शिवाय बागकामासाठी जेही काही साहित्य लागतं ते सगळं त्यांनी इथे ठेवलं आहे. खूप भला मोठा असा हा सेक्शन आहे. कुंड्यांपासून, मातीपासून, अगदी इथे शेणाच्या गौऱ्यासुद्धा आपल्याला मिळतात. प्रत्येक कुंडीवर इथे किंमत दिसते आपल्याला. तर आपण आता थोडीशी शॉपिंग करूया. मी काही आता रोपं बघते आणि जे जे आवडले ते आपण आता घेऊ. त्यानंतर मी रोपं लावल्यानंतरचा सुद्धा डेक आमचा कसा दिसतोय हे तुम्हाला दाखवणार आहे. जे खूप असे प्रेमी असतात ना झाडांचे, त्यांना हे घेऊ का ते घेऊ आणि किती रोपं घेऊ असं होतं. आणि तशी माझी इथे आल्यावर अवस्था होते. अगदी कार्ट भरून मी रोपं घेतली आहेत आणि आम्ही निघालो आहे चेकआउटला. घरी आल्यानंतर थोडंसं पेंट करायचा विचार केला मी, जे आमचं प्लांटचं स्टँड आहे त्याला. कारण विंटरमध्ये ते फारच त्याचा रंग गेल्यासारखं झालेलं. अरिनसुद्धा मला मदत करत होता. लहान मुलांना मज्जा येते आईबाबांना असं मदत करायला. आणि आपणही त्यांना आपल्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये हेल्प करायला घेतलं की मग त्यांनाही रिस्पॉन्सिबल असल्याची जाणीव होते. तर आफ्टर पेंटिंग हे आता असं दिसते. तुम्हाला पूर्ण डेकचा व्ह्यू बघायचा असेल तर ते सुद्धा लवकरच दाखवेन. हे कसं वाटलं जरूर सांगा.